नमस्कार मित्रांनो, तर मग मालिकेच्या 16 जूनच्या भागात आपण पाहतो की अर्जुनची बायको सायलीला एका खोट्या बाल अपहरण प्रकरणात अडकवले जाते, ज्यामुळे तिला एक दिवस तुरुंगात राहावे लागते। या घटनेमुळे अर्जुन प्रचंड अस्वस्थ होतो आणि त्याला सायलीला यातून बाहेर काढण्याला शोधून शिक्षा देण्याची इच्छा असते। सायलीला शंका येते की यामागे तन्वीचा अर्जुनच्या धाकट्या भावाची बायको प्रिया हात असू शकतो। अर्जुन सायलीला आश्वस्त करतो की पुरावे नसले तरी ते गोळा करून तन्वीला अद्दल घडवेल। अर्जुन चैतन्यला बोलावतो आणि त्यांना त्या मुलाच्या घरी जाण्यास सांगतो ज्याला अपहरण करण्यात आले होते। त्यांचा उद्देश त्या मुलाकडून अपहरणकर्त्यांची स्केच बनवून घेणे हा असतो। सायलीला सोबत घेण्याचे कारण हे असतं की मुलगा तिच्या सोबत जास्त कम्फर्टेबल असेल। पोलीस स्टेशनमधून पत्ता मिळवून ते सर्वजण अर्जुन, सायली, कुसुमताई, चैतन्य त्या मुलाच्या घरी जातात। मुलगा अपहरणकर्त्यांचे चेहरे आठवत नसल्याचे सांगतो, परंतु गोळेवाली मावशींना ते आठवत असेल असे सुचवतो। यानंतर अर्जुन, चैतन्य, स्केच आर्टिस्ट सायली आणि कुसुमताई पुन्हा गोळेवाली मावशींकडे जातात। मावशी घाबरतात, पण अर्जुन त्यांना समजावून अपहरणकर्त्यांची स्केच बनवण्यासाठी मदत मागतात। मावशी वर्णन देतात: कुरळे केस, मोठे डोळे, काळपट चेहरा, एकाने रुमाल बांधलेला आणि काळे ओठ। स्केच तयार झाल्यावर अर्जुन चैतन्यला ते स्केच जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये फिरवून त्या गुंडाविरोधात काही तक्रारी आहेत का हे शोधायला सांगतो। चैतन्य त्या गुंडांची माहिती मिळवतो, ज्यात त्यांचे राहण्याचे ठिकाण आणि त्यांच्यावरील जुने गुन्हे यांचा समावेश असतो। अर्जुनला कळते की ते गुंड नेहमी वसुली, लूटमार किंवा मारामारीच्या गुन्ह्यांमध्ये सामील असायचे आणि प्रत्येक वेळी महिप्त शिखरे एस बिल्डर त्यांना जामिनावर सोडवत असे। अर्जुन महिप्त शिखरे विरुद्ध तक्रार नोंदवतो आणि त्या गुंडांविरुद्ध बाल अपहरण आणि मानहानीचा दावा दाखल करतो। पोलीस त्या गुंडांना पकडण्यासाठी त्यांच्या घरी जातात, पण ते दोघे कामासाठी बाहेर गेलेले असतात। महिपने त्यांना आधीच इशारा दिलेला असतो की त्याचे नाव घेऊ नये। पोलीस सुरुवातीला वॉरंट नसल्यामुळे त्यांना अटक करत नाहीत, पण अर्जुनच्या आग्रहामुळे आणि जामीन मिळणार नाही याची खात्री दिल्यावर पोलीस त्या दोघांना ताब्यात घेतात। पोलीस त्यांच्याकडून त्रासलेले असल्यामुळे त्यांची चांगलीच धुलाई करतात। चौकशी दरम्यान गुंड कबूल करतात की यांना एका बाईने हे काम सांगितले होते, ती नेहमी त्यांच्या बॉसच्या घरी यायची। अर्जुन पोलिसांना प्रियाचा फोटो देतो आणि विचारतो की हीच ती बाई आहे का। गुंड प्रियाला ओळखतात आणि सांगतात की तिनेच त्यांना मुलाचे अपहरण करण्यास सांगितले होते। इन्स्पेक्टर अर्जुनला ही माहिती देतात। अर्जुन स्पष्ट करतो की ती दुसरी तिसरी कोणी नसून त्याची धाकटी वहिनी तन्वी सुभेदार प्रिया आहे। पोलीस तन्वीला अटक करण्यासाठी सुभेदार कुटुंबाच्या घरी येतात। पोलीस आल्याने घरात गोंधळ होतो। इन्स्पेक्टर तन्वीला अटक करण्यास आल्याचे सांगतात। तिच्यावर मानहानीचा दावा आणि सायलीला शारीरिक व मानसिक त्रास दिल्याबद्दल गुन्हा दाखल आहे। प्रिया रडण्याचे नाटक करते आणि आपण काही केले नाही असे सांगते। अश्विन तिच्या बाजूने बोलतो, परंतु अर्जुन त्याला सांगतो की तन्वीने महिप्त शिखरेच्या माणसांना हाताशी धरून एका लहान मुलाचे अपहरण केले आणि त्याचा आरोप सायलीवर टाकला। इन्स्पेक्टर सांगतात की त्यांच्याकडे तन्वी विरुद्ध सर्व पुरावे आहेत आणि अटक केलेल्या गुंडांनी स्वतः तन्वीचे नाव घेतले आहे। रविराज काका अटकेपूर्वी जामीन मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांची मुलगी असे काही करू शकत नाही असे म्हणतात, पण अर्जुन पुरावे दाखवतो। पुरावे पाहून पूर्ण आजींना धक्का बसतो आणि त्या तन्वीला प्रियाला जोरदार मुस्काटात मारतात। त्या तन्वीला लाज वाटायला हवी असे म्हणतात आणि कुटुंबाचा विश्वास तोडल्याबद्दल तिला जाब विचारतात। प्रतिमतेला विश्वास बसत नाही की तिची मुलगी असे काही करू शकते। अश्विन ही तन्वीवर संतापतो, तिला तिच्या चुकीची जाणीव करून देतो आणि म्हणतो की तिने कुटुंबाची बदनामी केली आहे। सायली प्रियाला त्यांच्या लहानपणापासूनच्या भांडणांची आठवण करून देते आणि सांगते की आता ती लहान नाही आणि तिचा नवरा तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे।
ती प्रियाला पुन्हा तिच्या वाटेला जाण्याचा सल्ला देते. अर्जुन इन्स्पेक्टरला प्रियाला घेऊन जाण्यास सांगतो कारण ती नाटक करत आहे. प्रिया आरडाओरडा करते पण कोणीही तिचे ऐकत नाही. सायली आणि संपूर्ण सुभेदार कुटुंब प्रियाला अक्षरशः धक्के मारून घरातून बाहेर काढतात. अश्विनही प्रियाला सांगतो की आजपासून त्यांचे सर्व संबंध संपले आहेत. प्रियाकडे बोलण्यासाठी काहीच नसते. अश्विन इन्स्पेक्टरला प्रियाला घेऊन जाण्यास सांगतो आणि अखेर तिला अटक केली जाते. पूर्ण आजींना त्यांच्या चुकीचा पश्चाताप होतो की त्यांनी नेहमी तन्वीचा प्रियाचा पक्ष घेतला आणि सायलीवर अविश्वास दाखवला. त्या सायलीची माफी मागतात. सायली त्यांना सांगते की त्यांनी माफी मागू नये, त्यांना फक्त आशीर्वाद द्यायचे आहे. कल्पना आणि अश्विन ही सायलीची माफी मागतात. सायली त्यांना समजावते की त्यांची यात काही चूक नाही आणि अश्विनला भविष्यात कोणावरही आंधळा विश्वास ठेवण्याचा सल्ला देते.